आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा. ठाणा हे श्रमजीवी संघटनेचं तशा अर्थानं माहेरघर राहिलेलं आहे. म्हणजे गेली 40 वर्षाहून जास्त काळ या वास्तूशी, ठाण्याच्या प्रशासनाशी, ठाण्यातल्या पत्रकारांशी, यामध्ये सर्वात ज्येष्ठ आज रामकृष्णन या ठिकाणी आहेत, असा संबंध आमचा राहिलेला आहे. आणि आज या ठिकाणी आपण आजपासून एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आमचं कोणतंही मागणं शासनाकडे नाही, आमचा कुणालाही विरोध नाही, आम्ही कुणाच्याही निषेधासाठी एकत्र आलेलो नाही आणि येत नाही. तर आम्ही आत्मक्लेशाकरता एकत्र येतो आहोत. आज या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, संघटनेचे अध्यक्ष आहेत, मी स्वतः आहे, अध्यक्ष रामभाऊ वारणा आहेत, उपाध्यक्ष दत्तू कोळेकर आहेत, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, दोन्ही जिल्ह्यांचे अध्यक्ष, ठाणे जिल्ह्याचे अशोक सापटे, पालघर जिल्ह्याचे सुरेश रेंजड, दोन्ही जिल्ह्याच्या महिला प्रमुख रेखा पराड आणि जया पारधी, संघटक सचिव सीता घाटाळ, पूजा सुरुम, रुपेश डोळे, हे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, हे सर्वजण आज या ठिकाणी आत्मक्लेश करून उपोषण करतील. व्यक्तिशः मला वैद्यकीय कारणासाठी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली करण्याचं मी मान्य केलेलं आहे. आणि गावागावामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये, पाड्यापाड्यामध्ये जे मोठे लोक आहेत, मुलं वगळता, ते उपवास करणार आहेत. हजारो लोक आज उपवास करतील. आणि संध्याकाळी एक दिवा निर्धाराचा आपल्या अंगणामध्ये लावतील. या ठिकाणी सुद्धा आपण लावू. हा आत्मक्लेश अशासाठी आहे की आम्ही गेले 40 वर्ष या भागामध्ये, ठाणे आणि पालघरमध्ये काम करतो. दुसरा भाग, मी स्वतः राज्यस्तरीय आढावा समितीचा आधी राज्यमंत्री दर्जाचा आणि आता मंत्री दर्जाचा अध्यक्ष आहे. त्याला 6 वर्ष झाली. देशाच्या स्वातंत्र्याला आता 80 वर्ष होतील. संविधानाने मूलभूत अधिकार, जगण्याचा अधिकार, शोषणाविरोधी अधिकार, सर्व अधिकार दिले. शासनाने काहीच केलं नाही असं म्हणणं नाही. 80 वर्षामध्ये काहीच केलं नाही असं म्हणणं म्हणजे कर्मदरिद्रीपणा आहे. परंतु एक गोष्ट मात्र सत्य आहे की कातकरी समाजाकरता 80 वर्षामध्ये काही झालं नाही असं मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कातकरी ही आदिम जमात आहे, प्रिमिटिव्ह ट्राईब आहे, ज्याला शासकीय भाषेमध्ये पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप असं म्हणतात. महाराष्ट्रामध्ये एकूण 3 आदिम जमाती आहेत. माडिया ही गडचिरोलीमध्ये असलेली, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या भागात विदर्भामध्ये असणारी कोलाम, आणि आपल्याकडे मुंबई महानगराच्या, आंतरराष्ट्रीय महानगराच्या जवळ, आर्थिक राजधानीच्या जवळ 3 आंतरराष्ट्रीय विमानतळ जिथे होत आहेत त्या भागामध्ये सर्वात जास्त रायगडला हा कातकरी समाज आहे, 65% जवळपास. त्यानंतर ठाणे, पालघर, पुणे आणि नाशिक असं मुंबईच्या जवळपास हा कातकरी समाज आहे. यांचं भीषण दारिद्र्य जे आहे आणि त्याचं आदिमपण, ज्यामुळे हा समाज भटका राहिलेला आहे,
माणसाची प्रगती होण्यासाठी जो स्थिरावणं आवश्यक असतं ते शेतीवरचं स्थिरावणं, शेती करणं या समाजाचं आजपर्यंत राहिलेलं नाही. बहुसंख्य 99% भूमीहीन, राहायला सुद्धा झोपडीखाली जागा नाही अशी परिस्थिती ही कातकरी समाजाची आज आहे. कामासाठी कर्जबाजारीपणा आणि भुकेसाठी कर्जबाजारीपणा या कातकरी समाजाच्या माथी आलेला आहे. की भुकेचा काळ जो असतो, विशेषतः ऑगस्ट सप्टेंबर या काळामध्ये जो बयाना घेतला जातो जगण्याकरता, तो फेडण्याकरता यांचं संपूर्ण आयुष्य जातं. अशा पिढ्यानपिढ्या या कातकरी समाजाच्या गेलेल्या आहेत. दुर्दैव असं आहे की आज 12-13 वर्षाच्या मुली लग्नासाठी कातकरी समाजाच्या विकत नेल्या जात आहेत. आणि अशी 6 प्रकरणं पोलिसांनी परवानगी नाकारलेली तर नाही, अजून नाकारलेली नाही आहे ना. वर्षानुवर्ष आदिवासी विभागाला आदिवासी समाजामध्येच मंत्री मिळत आले, तरी पण हा अन्याय काही दूर होताना दिसत नाही. म्हणाला की 80 वर्ष झाली स्वातंत्र्य, अजूनही ह्या समाजाला पाहिजे काही नाही मिळालं. मंत्री म्हणतात त्या समाजावर आपला आदिवासी तरी हा उपेक्षित करा. कातकरी, मी तुम्हाला म्हटलं कातकरी उपेक्षित का राहतो हा खरं संशोधनाचा विषय आहे. पण कातकरी खूपच अल्पसंख्य आहे. म्हणजे तो काही वोट बँक नाही आहे तो. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यावं असं काही परिस्थिती नाही आहे. आम्ही उपेक्षित, वंचित, आमचे जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत राज्य चालवण्याचे, राज्य शासनाचे निदर्शक तत्व, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, त्याच्यामध्ये दुर्बलांकडे खास विशेष लक्ष द्यावं अशी तरतूद आहे. ते नाही दिलं गेलं हे वास्तव आहे. आता आपण बोलला की कातकरी समाजाची मुलगी किंवा लहान मुलं त्यांची विक्री होते, म्हणजे 5,000 आणि त्यानंतर बऱ्याचशा काही अशा केसेस पण ऐकायला येतात की त्या मुलीला परत मुलगी झाली, तिला हाकलून नाही दिलं, अशा काही केसेस घडल्या. पर्टिक्युलर कुठला असा विशेष समाज आहे का, 1-2 असे म्हणजे समाज आहेत का जे कातकरी समाजाच्या मुलींना टार्गेट करतात असं? आणि वयस्कर माणसाशी लग्न लावून दिलं, वयस्कर 40च्या पुढची मुलं असतात आणि 12, 13, 14, जास्तीत जास्त मोठी मुलगी 15 वर्षाची होती. बाकी 12-13 वर्षाच्या मुली सुद्धा आहेत. मला समाजामध्ये तेढ लावणं आणि समाजामध्ये भांडणं लावणं मला आवडत नाही. मी तो कधी केलं नाही. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणून मी देतोय. आणि जो रेकॉर्ड आहे की जे आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले आहेत ते मराठा समाज आणि धनगर समाजातली मुलं आहेत ती. पण मी कुठल्याही समाजाच्या विरोधामध्ये नाही. हे वास्तव आहे की कातकरी हा आदिम जमात आहे आणि ही आदिम जमात अशा पद्धतीने मुलींची विक्री व्हायला लागली ना तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, एवढं मला दिसतंय. या समाज प्रमुखांची आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी किंवा त्यांनी अशा प्रकार घोर करू नये अशा त्यासाठी काही पावलं उचलणार? व्यक्तिशः माझं आणि संघटनेचंही असं मत आहे की ज्या कुप्रथा आहेत, कुरीती आहेत, अनिष्ट रूढी परंपरा आहेत, त्या या देशामध्ये जर प्रबोधनाने नष्ट झाल्या असत्या तर महाराष्ट्राला प्रबोधनाची गेल्या 800 वर्षाची परंपरा आहे. समाज कुठे गेला असता. कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाल्याशिवाय समाज बदलेल असं आम्हाला वाटत नाही. प्रबोधनाने समाज बदलणार नाही. जर बदलला असता तर ज्ञानेश्वर तुकारामापासून आपल्याकडे प्रबोधनाची परंपरा आहे, आपण बदललो असतो, कायद्याची गरज लागली नसती. आमचं दुःख हे आहे की सरकारला कायद्याची अंमलबजावणी करणं नकोय. कोणताही कायदा असेल, वेठबिगारीचा कायदा अंमलात आणायचा नाही. सरकारला लाखो रुपये देणं पाहिजे. आमचं म्हणणं आहे की आम्हाला पैसे नको. तुम्ही जे आमच्यासाठी कायदे केले त्या कायद्याची अंमलबजावणी करा. बाकी आमचं कर्ज माफ करू नका, आमचं काही करू नका. आमच्यासाठी कायदे केले त्या कायद्याची अंमलबजावणी तर करा.
ती सुद्धा प्रशासन करत नाही, अशी परिस्थिती आहे. अशा मुलं अधिकाऱ्यांबद्दल आपण काय म्हणजे त्यांच्यावर कारवाई- मला अधिकाऱ्यांच्या बद्दल आम्ही एकतर प्रत्येक विभाग, माफ करा माझं काही चुकीचं बोलणं झालं तर, पण प्रत्येक विभाग हा स्वतंत्र सरकार असल्यासारखं वागतो. कुणी सरकार म्हणून एकत्र असं मला दिसत नाही काही. प्रत्येकाचं सरकार वेगळं, महसूल खात्याचं सरकार वेगळं, कामगार खात्याचं सरकार वेगळं, बालविकास खात्याचं सरकार वेगळं, गृह खात्याचं सरकार वेगळं. एक सरकार नावाची गोष्ट दिसत नाही की जी एकत्रितपणे काही कुरीतीवर आघात करील, काही अनिष्ट रूढी परंपरावर आघात करील, अशी परिस्थिती मला दिसत नाही. आणि अत्यंत इररिस्पॉन्सिबल, अनअकाउंटेबल, बेजबाबदार असं प्रशासन झालेलं मला दिसतंय. साठी केवळ 5-7 हजार रुपयामध्ये विकत नेली जातात, ही परिस्थिती आहे. 500 रुपयाला कातकरींच्या मुली या मेंढपाळांना विकलेल्या आहेत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. ही परिस्थिती या कातकरी आई बापावर का आली याचा विचार केला तर कोणत्याही आई बापाला आपलं मूल 500 रुपयाला विकावं, आपली मुलगी लग्नासाठी 20-25 हजाराला, 50 हजाराला विकावी असं कुठल्याही आई बापाला वाटणार नाही. परंतु भीषण दारिद्र्य असं आहे की लग्नाच्या खर्चात सुद्धा ते मुली द्यायला तयार असतात. शिवाय माझी मुलगी माझ्यापेक्षा 4 घास जास्त खाईल, ही एक वेडी आशा त्या बापाच्या मनामध्ये असते. त्याच्या पोटी हे सर्व चाललेलं आहे. आमच्या दृष्टीने हा भारतीय नागरिक म्हणून आमचा मोठा पराभव आहे की आम्ही आमच्या देशातल्या या मोठ्या समाजाला, आदिम समाजाला न्याय देऊ शकलेलो नाही. आणि तो मिळावा, त्यांना सन्मानाचं जगणं मिळावं, यासाठी आम्हाला काय करता येईल, यासाठी आमच्या हा आत्मक्लेश आम्ही आमच्यासाठी करतो. मी माझ्यासाठी करतोय. आणि माझी अपेक्षा आहे की जो सुसंस्कृत समाज आहे त्या समाजातल्या भारतीय समाजाला, ज्याला 2047च्या विकसित भारताचे वेध लागलेले आहेत, स्वप्न पाहतो, आम्ही प्रत्येक समाजाने याचा विचार करावा की आपल्या समाजातला एक घटक जर इतका दुर्बल राहणार असेल तर आपला समाज शक्तिशाली बनेल का? आमचा देश हा सारे जहां से अच्छा आहे, पण अशा लोकांना घेऊन आम्ही सारे जहां से अच्छा म्हणू शकणार आहोत का? या समाजाला बदलण्याकरता माझ्या संघटनेला, मला स्वतःला, माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अजून काही प्रगती करण्याची गरज आहे का? अजून जास्त वेळ देऊन काम करून झटण्याची गरज आहे का? याचं आत्मचिंतन सुद्धा या आत्मक्लेशाच्या निमित्ताने आम्ही करणार आहोत. आणि आम्ही निर्धार करणार आहोत की या पुढचा काळ हा कातकरी समाजाला संघटित करण्यासाठी, कातकरी समाजाला संघर्षाला उभं करण्यासाठी, त्यांनी त्याचा जो हक्क आहे, मूलभूत हक्क, तो संघर्ष करून सरकारकडून मिळवून घ्यावा, यासाठी त्या कातकरी समाजाला संघर्ष करण्याकरता आमच्याकडे ताकद यावी म्हणून निर्धार करण्यासाठी सुद्धा उद्या या ठिकाणी हजारो लोक दोन्ही जिल्ह्यातले या ठिकाणी येतील आणि हा निर्धार करतील. शिवाय उद्या ते रात्रभर या ठिकाणी वस्तीला सुद्धा थांबतील. आमची अपेक्षा आज अशी आहे की किमान 60,000 दोन्ही जिल्ह्यातले आदिवासी हे उद्या या ठिकाणी येतील आणि हा निर्धार करतील. मी म्हंटल तुम्हाला की आमचं काही मागणं आहे का? आमचं काही मागणं नाही आहे. प्रशासनाची मगरुरी इतकी वाढलेली आहे, प्रशासनाचं उत्तरदायित्व नष्ट झालेलं आहे. वारंवार आदेश देऊन सुद्धा आणि संपूर्ण गाईडलाईन्स असताना सुद्धा प्रशासन जर काम करत नसेल तर त्या प्रशासनाला कामाला कसं लावायचं हा सुद्धा आमच्या निर्धाराचा आणि आमच्या चिंतनाचा एक विषय असणार आहे. तेव्हा मी परत एकदा आपले मनापासून आभार मानतो आणि जे लांबलेलं निवेदन आहे ते थांबवतो. श्रमजीवी संघटनेचा आज आत्मक्लेश आहे आणि आत्मक्लेशातून निर्धाराकडे अशा आम्ही जाण्याचा विचार करतो. आत्मक्लेश अशासाठी आहे की देशाच्या स्वातंत्र्याला आता 80 वर्ष होतील. या देशाच्या संविधानाला 75 वर्ष होऊन गेलेली आहेत. संविधानानं काही मूलभूत अधिकार, जगण्याचे अधिकार, शोषणाविरोधी अधिकार दिलेला आहे. एका बाजूला हे आहे, दुसऱ्या बाजूला श्रमजीवी संघटनेसारखे संघटना मी स्वतः 40 वर्षापेक्षा जास्त काळ
पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि आता ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये काम करतोय. आमची संघटना काम करते. वेठबिगारीची पद्धत नष्ट करण्यात आम्हाला यश आलं. महिलांच्या लिलावाची पद्धत नष्ट करण्यामध्ये सुद्धा आम्हाला यश आलं. हजारो एकर जमीन वनपट्ट्याची आम्ही आपल्या ताब्यात ठेवण्यामध्ये सुद्धा आम्हाला यश आलं. परंतु या भागातल्या कातकरी समाजाचं दारिद्र्य दूर करण्यामध्ये आणि या भागातल्या कातकरी समाजामध्ये त्या दारिद्र्यामुळे येणाऱ्या ज्या काही परंपरा आहेत, विशेषतः आता 12-13 वर्षाच्या मुलींची लग्न ही नगर जिल्ह्यामध्ये संगमनेरमध्ये खास करून या ठिकाणी मुली नेल्या जातात, त्यांची लग्न लावली जातात. 12-13 वर्षाच्या 8-9-10 वर्षाची मुलं ही उत्तनसारख्या भागामध्ये मच्छी सुकवण्यासाठी घरकामासाठी केवळ 5-7 हजारावर नेल्या जातात. मेंढपाळांकडे 500-500 रुपयाला मुली विकल्या जातात. हे जे चित्र कातकरी समाजामध्ये त्या भीषण दारिद्र्यामुळे आलेलं दिसतंय, त्यामध्ये वेदना व्हावी, क्लेश व्हावे, दुःख व्हावं, त्रास व्हावा अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही क्लेश करतो आहोत की ही परिस्थिती बदलण्यामध्ये आत्तापर्यंत शासनाला तर अपयश आलेलं आहेच, पण आम्हाला सुद्धा समाज म्हणून अपयश आलेलं आहे. तेव्हा हा क्लेश करून या पुढच्या काळामध्ये कातकरी समाजाला संघटित करण्यासाठी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता जीवापाड प्रयत्न करील, प्रत्येक कातकरी वाडीमध्ये जाईल, प्रत्येक कातकऱ्याला संघटित करील आणि संघर्षाला तयार करील असा निर्धार करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. उद्या या ठिकाणी कमीत कमी 60,000 आदिवासी निर्धार करण्याकरता या तिन्ही जिल्ह्यातून या ठिकाणी एकत्र येतील आणि आज आत्मक्लेश गावागावामध्ये घराघरामध्ये जे मोठे आहेत ते उपवास करतील आणि संध्याकाळी निर्धाराचा एक दिवा त्यांच्या अंगणासमोर लावतील. संघटनेचं जे बोधचिन्ह आहे मुठीचं त्याच्या समोर ते लावतील. या ठिकाणी सुद्धा आम्ही त्या पद्धतीने करू आणि आजचा दिवस हा आत्मक्लेशाचा आणि उद्याचा दिवस आत्मनिर्धाराचा असा आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत. मागण्या पूर्ण झाल्यानंतर पुढचं पुन्हा एकदा कसं पाऊल असणार आहे? पण मागण्या अशा काही नाहीच आहेत. मी तुम्हाला म्हटलं की मागायचं काय, मागायचं ते संविधानाने 75 वर्षापूर्वी दिलेलं आहे. ते 80 वर्ष झाली तरी ते मिळत नाही आहे. त्यामुळे आणखी मागण्यासारखं काही नाही आहे. सरकार देत नसेल तर सरकारकडून हिसकावून कसं घ्यायचं हा प्रश्न आहे. आम्ही मागण्याकरता काही आलेलोच नाही. ओके.